काल परवा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत ज्या पद्धतीने आत्मविश्वास दाखवला, कुठं ना कुठंतरी मतचोरी आणि मशीनमध्ये बिघाड, नाही तर मशीनमध्ये मॅन्युप्युलेशन ह्या गोष्टी असल्याशिवाय एवढा अहंकार नाही तर एवढा आत्मविश्वास येऊ शकत नाही, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। ठीक आहे, आम्ही सर्वजण लोकांना विश्वासात घेऊन तिथे लढू। गरीब शेतकरी आज अडचणीत आहे। सर्वीकडे पावसाळा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिथं शेतकऱ्याचं नुकसान झाले, फार जमिनी वाहून गेलेल्या आपण सर्वांनी बघितलं। माझ्या मतदारसंघात ही अडचण आहे, अनेक ठिकाणी ही अडचण आहे। आणि याच्यातच आपण जर बघितलं तर काल मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यामध्ये 2 मॅट्रेसेस म्हणजे त्याला आपण गाद्या म्हणतो आणि एक सोफा करण्यासाठी 20 लाख रुपयाचं टेंडर आता काढण्यात आलेलं आहे आणि तिथलं किचन दुरुस्त करण्यासाठी 19 लाखाचं टेंडर काढलंय। मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टी माहीत नसतील, पण विषय एवढाच आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही हा वायपाट खर्च नाही तर हा जो काही नेत्यांच्या घरावरचा खर्च हा जरा नंतर केला तर काय वाईट जाते। नाही तर झालं असं की जसं रोम जळतंय आणि राजा मात्र बासुरी वाजवतोय, अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल।